नमस्कार. नारायणी रेसिपी कोल्हापूरमध्ये तुमचं स्वागत आहे. आता मी तुम्हाला वांग्याची आमटी कशी बनवायची, शेंगदाण्याचा कूट घातलेली ते दाखवणार आहे. मी इथे पावशर वांगी घेतलेली आहेत. ती मध्ये कट करून त्याला 3-3 भागामध्ये कट करून घेतलेलं आहे. इथं हळद घेतलेली आहे, मोहरी घेतलेली आहे, मीठ घेतलेलं आहे, जिरे घेतलेले आहेत, शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आणि मीठ घेतलेलं आहे. एक कांदा घेतलेला आहे, एक टोमॅटो घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. मी पातेल्यामध्ये 2 पळी तेल घालून घेते. तुम्ही जर जास्त स्पायसी खात असाल तर थोडंसं तेल जास्त घेतलं तरी चालेल. आता तेल चांगलं गरम करून घ्यायचं. तेल चांगलं गरम झालं की ह्याच्यामध्ये एक छोटा चमचा मोहरी घालून घ्यायची, एक छोटा चमचा जिरे घालून घ्यायचे. जिरे थोडे तडतडले, मोहरी थोडी तडतडली की आपण त्याच्यामध्ये कांदा घालून घेऊया. कांदा मी घातलेला आहे. आता आपण कांदा थोडा भाजून घेऊया. आता कांदा भाजलेला आहे. आता ह्याच्यामध्ये मी टोमॅटो घालते. अशा वेळेला गॅसची थोडीशी फ्लेम कमी करून घ्यावी. आता कांदा टोमॅटो भाजून घ्यायचा. आपला कांदा टोमॅटो भाजलेला आहे. आता ह्याच्यात 1 चमचा हळद घालायची. हळद घालून थोडंसं हलवून घ्यायचं. पुन्हा त्याच्यामध्ये ही मी 4 चमचे कोल्हापुरी चटणी घेतलेली आहे, कोल्हापुरी लाल तिखट. तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता, कमी तिखट हवं असेल तर या प्रमाणात तुम्ही कमी देखील करू शकता. हे नीट हलवून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये 1 चमचा मी मीठ घेतलेलं आहे, ते मी घालून घेते. आता ह्याच्यामध्ये आपण कापून घेतलेली वांगी घालून घेऊयात. वांगी घातल्यानंतर पुन्हा थोडंसं वरखाली करून घेऊया. वांगी आणि कांदा टोमॅटो हलवून घेतल्यानंतर आपण 1 वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, तो त्याच्यामध्ये घालून घेऊयात. पुन्हा हलवून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये आपण 2 चमचे खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे, तोही घालून घेऊयात. चांगलं हलवून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आता आपण थोडीशी कोथिंबीर घालूया. कोथिंबीर घालून झाल्यानंतर पुन्हा थोडीशी हलवून घ्यायची भाजी. आणि आता ह्याच्यामध्ये आपण आपल्याला जेवढ्या प्रमाणात पातळ किंवा जाड हवी आहे भाजी, त्याप्रमाणे पाणी घालून घ्यायचं. आता मी इथं एक 3-4 लोकांसाठी बनवणार आहे, त्यामुळं मी अर्ध पातेलं पाणी घातलं. आता आपण आमटी झाकून ठेवणार आहोत. वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि पुन्हा आमटी किंवा भाजी, तुम्ही याला आमटी पण म्हणू शकता किंवा भाजीही म्हणू शकता. आता ती एक 10 मिनिटासाठी झाकून ठेवायची.
आता आपण ही आमटी एक 10 मिनिटानं चेक करूया. आमटीला चांगली उकळी आलेली आहे. पुन्हा आपण झाकून ठेवूया. पुन्हा एक 10 मिनिटांनी पुन्हा चेक करायची. आता 15 मिनिटं झालेली आहेत. आपण आमटी आपली तयार झाली का पाहूयात. आता आपली आमटी पूर्णपणे तयार आहे. आता तुम्ही आमटी खायला घेऊ शकता. आता आपली आमटी पूर्णपणे रेडी झालेली आहे. अशाच वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही माझ्या नारायणी रेसिपीज कोल्हापूर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.